राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. भगवानगड आणि वामनभाऊ आणि भगवान बाबा या दोन महात्मे जे आहेत संत होऊन गेले. यांचं पवित्र स्थान असणारं ते म्हणजे भगवानगड. आणि या भगवानगडावरती सध्या नामदेव शास्त्री हे महंत म्हणून त्या ठिकाणी त्यांची गादीची सेवा करतात. आणि हे नामदेव शास्त्री काही मागच्या 2-4 दिवसापासून प्रचंड व्हायरल झालेत. प्रचंड त्यांच्याबद्दल टीका केली जाते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांनी संतोष देशमुखांची हत्या करण्यात आलेले जे काही आरोपी आहेत, ह्या आरोपींना पोसणारे, ह्या आरोपींचे दैवत असणारे धनंजय मुंडे यांची पाठराखण केली होती. आणि भगवानगड धनंजय मुंडे यांच्या पाठीशी पूर्णपणे आहे अशा प्रकारचं त्यांनी एक वक्तव्य केलं. आणि समोरच्या व्यक्तीला म्हणजे जे पीडित कुटुंब आहे त्यांच्या मनाचा कुठलाही विचार न करता अशा प्रकारचं स्टेटमेंट भगवानगडावरून केलं. ज्या भगवानगडाला वंजारी समाज असेल, मराठवाड्यातला प्रत्येक समाज असेल, 18 पगड जातीचा समाज भगवानगड जे वामनभाऊ आणि आपले भगवान बाबा आहेत यांचं प्रचंड आदर करतो, प्रेम आहे. आणि या गडावरनं अशा प्रकारचं वक्तव्य करणं इतर सगळ्या जे प्रेम करणारे लोक आहेत त्यांना कुठेतरी अपमान करण्यासारखं होतं. आणि म्हणून सगळ्या समाज माध्यमातून त्यांच्याकडे चारी दिशांनी टीका ज्यावेळेला व्हायला लागली त्यावेळेला धनंजय देशमुख जे आहेत, जे संतोष देशमुखांचे भाऊ आहेत, ते आज भेटायला गेले. त्यांनी हकीकत सांगितली, त्यांनी एक बाजू ऐकली. खरं तर नामदेव शास्त्री स्वतःला न्यायाचार्य म्हणून घेतात. तर न्यायाचार्य असा नसावा किंवा नसतो. कुठलाही जज एका व्यक्तीची बाजू ऐकून घेऊन निकाल देत नाही, त्याचं दुसऱ्या व्यक्तीची देखील बाजू ऐकून घेतो, त्यातनं जे काही कन्क्ल्युजन असेल त्याच्यावरती स्पष्टीकरण देतात. असं न्यायाचार्याची भूमिका असली पाहिजे. परंतु असं न होता धनंजय मुंडे आल्यानंतर त्यांनी त्यांची बाजू सांगितली आणि तात्काळ पत्रकार परिषद घेऊन नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंना पूर्णपणे गडाचा पाठिंबा देऊन टाकला. आणि धनंजय मुंडे यांच्यावरती मीडिया ट्रायल झालं, असं झालं तसं झालं, ते प्रचंड त्यांनी त्रास सहन केला. इतका त्रास जर त्यांनी सहन आमच्या ह्याच्यामध्ये केला असता तर ते महान संत झाले असते. अशा प्रकारचे देखील वक्तव्य करून त्यांच्यावरची जी काही स्तुतीसुमनं उधळली, हे बघता प्रचंड वाईट वाटलं, दुःख वाटलं. आणि हे बघितल्यानंतर नक्कीच ही न्यायाचार्याची भूमिका नाही हे जवळपास निश्चित झालं. आज देखील धनंजय देशमुख नामदेव शास्त्री महाराजांना भेटायला गेले. आणि त्या ठिकाणी देखील आता ते त्या ठिकाणी बसले होते, धनंजय देशमुखांना का उभं केलं. आणि अगोदर धनंजय मुंडेंसोबत ज्यांची ती भेट झाली, अतिशय अलिशान सगळ्या त्या खुर्च्या होत्या, सोपे होते सगळे, नाही का, मखमल वगैरे लावलेले. आणि अशा ठिकाणी धनंजय मुंडे साहेबांची भेट घेतली नामदेव महाराजांनी. आणि जे पीडित कुटुंब आहे, ज्यांना खरं तर हा सगळ्या प्रकरणाचा त्रास सहन करावा लागलेला आहे, ते कुटुंब आहे देशमुख कुटुंब, यांना तुम्ही उभा राहून त्यांची सगळी समस्या ऐकून घेतली. आणि धनंजय मुंडे साहेबांची तुम्ही बसून सगळी समस्या ऐकून घेतली. हे देखील या ठिकाणी दुय्यमाची वागणूक दिल्याचं जवळपास निश्चित झालेलं आहे. आता ही अशा प्रकारची वागणूक जाणून बुजून दिली जाते का काय, त्याच्याबद्दल आपण येणाऱ्या काळामध्ये माहिती घेऊ आणि त्याच्याबद्दल तुम्हाला सांगू. परंतु आज त्यांनी पुन्हा एकदा जाहीर केलं की संतोष देशमुख या ठिकाणी आले होते आणि त्यांचे धनंजय देशमुख या ठिकाणी आलेले आणि त्यांनी आम्हाला सगळी परिस्थिती सांगितली आणि ते या गडाचे सेवक आहेत म्हणून ते सांगण्यासाठी या ठिकाणी आलेले. अशा प्रकारचं स्टेटमेंट दिलं मीडियाला. संतोष देशमुखांचे जे भाऊ धनंजय देशमुख आणि त्यांचे पूर्ण परिवार हे नामदेव शास्त्री महाराजांना आम्ही या गडाचे सेवक आहोत एवढं सांगण्यासाठी आले होते. म्हणजे मग तुम्ही या भेटीतून काय त्यांच्याकडनं निष्पन्न करून घेतलं किंवा काय तुम्ही समजून घेतलं? काहीच नाही समजून घेतलं. तुम्ही जर हे सगळं भेटल्यानंतर त्यांनी पुरावे दाखवले, फोटो दाखवले, त्यांनी सांगितलं एवढं, त्यांनी कन्व्हिन्स करून सांगितलं की बाबा 6 तारखेला जी त्या ठिकाणी भांडण झाली, तुम्ही म्हणाला होता की आरोपीचे देखील आपण मानसिकतेचा विचार केला पाहिजे, त्यांची मानसिकता तपासली पाहिजे, त्यांना देखील त्या ठिकाणी मारहाण झाली आणि त्याच्यानंतर मग हे सगळं हे झालं. तेच धनंजय देशमुखांनी सांगितलं की बाबा 6 तारखेला ज्यात भांडणं झाली त्या ठिकाणी एका सोनवणे नावाच्या आपल्या दलित भावाला वाचवण्यासाठी त्या ठिकाणी संतोष देशमुख कुठल्याही जीवाची पर्वा न करता त्या ठिकाणी गेले आणि एवढाच त्यांचा गुन्हा, एका व्यक्तीला वाचवणे, गावातल्या आपल्या एका व्यक्तीला वाचवणे. आणि त्या ठिकाणी तुमचं म्हणणं आहे की तुम्ही त्या आरोपींची मानसिकता तपासली पाहिजे. त्या आरोपींवरती कित्येक गंभीर गुन्हे, त्यातला एक कृष्णा आंधळे आजही फरार आहे. ह्यांच्यावरती 15-15, 20-20 गुन्हे आहेत, मर्डरचे, खंडणीचे, परत तुम्हाला सांगतो अपहरण करण्याचे, अशा प्रकारचे अनेक गंभीर गुन्हे त्यांच्यावरती, चोऱ्या करण्याचे.
मग यावेळेला ह्या आरोपींची मानसिकता कुठं होती, कशी होती, हे आपण तपासलं पाहिजे ना मग आता. कारण तुम्हाला जर मर्डरच्या अगोदर जे काय घटना घडली त्या घटनेचं जर तुम्हाला त्या घटनेवरनं आरोपीची मानसिकता तपासावं असं वाटत असेल तर ह्या आरोपींवरती इतके हजारो गुन्हे आहेत. वाल्मिक कराडवरती स्वतः 14-15 गुन्हे दाखल आहेत. मग यावेळेला ही कुठल्या मानसिकतेतून हे सगळे घटना झाले, कुठले गुन्हे झाले, ह्या सगळ्या प्रकरणाचा तपास कोण करणार, तुम्ही करणार की आम्ही करणार? आणि अशा प्रकारचं वक्तव्य करणं, धनंजय देशमुख या ठिकाणी आले होते, ते गडावचे सेवेकरी आहेत म्हणून ते आले होते आणि इथून पुढं धनंजय देशमुखांच्या कुटुंबाला गड पूर्णपणे पाठीशी आहे. अहो, भगवानगड हा पवित्र आहे. या ठिकाणी खरंच तुम्ही राजकारणाची सुरुवात करून या ठिकाणी सगळ्यात मोठा गुन्हा केलेला आहे. ज्या भगवानगडावरती बसून तुम्ही हे सांगितलं 2016 साली की या गडावरनं कुठलंही राजकारण होणार नाही, करणार नाही, आणि एवढ्या कारणामुळे तुम्ही पंकजा मुंडेंना गडाच्या पायथ्याशी जाऊन जी दसरा मेळाव्याला सभा घ्यायला लावली, दसरा मेळावा घ्यायला लावला, आणि त्या घटनेचं वय 9 वर्षापूर्वी पाठीमागे जर आपण गेलो 2016 साली तर ही सगळी घटना घडली. आणि आज 2025मध्ये तुम्ही दिलेला शब्द आणि वचन तोडून धनंजय मुंडेंच्या पाठीशी तुम्हाला भक्कमपणे उभं आहे असं सांगून राजकारणामध्ये तुम्ही इनडायरेक्टली एंट्री केली. आणि मग आज तुम्ही असं सांगताय की धनंजय देशमुखांच्याही पाठीशी आम्ही आहेत, संतोष देशमुखांच्या कुटुंबाच्या पाठीशी आहेत. उद्या तुम्ही आणखी एखादा कोण गुन्हेगार आला तुम्ही त्याच्याशी पाठीशी असाल का? म्हणजे कुठंतरी तुमची देखील भूमिका या ठिकाणी सगळ्या बाजूनी संशयाची वाटते. का असं बोलते? तुम्ही विदेशामध्ये जाता, परदेशामध्ये तुमच्या पायामध्ये 70 हजाराचे बूट आहेत, 25 हजाराचे जॅकेट आहेत, तुम्हाला महागड्या गाड्या चालवण्याचा शॉक आहे, तुम्ही महागड्या गाड्या चालवता, बुलेट राईड करता. खरं तर हे संत म्हणजे संताची परिभाषा मी सांगणं अतिशय चुकीचं राहील. ते तुमच्यासारख्या लोकांबद्दल आम्ही बोलणंही चुकीचं आहे. परंतु जर तुमच्यासारखे लोक जर अशा पद्धतीचं दुटप्पी भूमिका घेऊन जर वागत असतील तर बोलणं हा भाग पडतं. आणि या सगळ्या प्रकरणावरती तुम्ही स्पष्टीकरण दिलं पाहिजे. ज्यावेळेला तुम्ही विदेशामध्ये जाता, परदेशामध्ये जाता, त्यावेळेला तुमचा सगळा खर्च कोण करतं? भगवान बाबाच्या गडावरती सगळ्यात जास्त मोठा देणगीदार जर कोण आहे हे तुम्ही काढलं तर तुम्हाला सगळ्यात मोठा धक्के बसतील. काढा ना कधी ते जाऊन चौकशी करा ना. भगवान बाबाच्या गडावरती कोण सगळ्यात जास्त देणगी देतं? आणि का पंकजा मुंडे जरा लांबच्या झालेत आणि धनंजय मुंडे जवळचे झालेत? आता ते बोलले की वाल्मिक कराडला तुम्ही ओळखता का असं आपल्या पत्रकारांनी प्रश्न विचारला तर ते बोलले ओळखतो. आणि सगळ्या आरोपी सगळ्यांना ओळखतो, त्यातल्या त्यात वाल्मिक कराडलाही ओळखतो. जसं धनंजय मुंडे बोलले की वाल्मिक कराड हा माझ्या अत्यंत जवळचा माणूस आहे, त्याला मी नाकारू शकत नाही. अशाच पद्धतीनं हे महंत नामदेव शास्त्री देखील बोलले की मी वाल्मिक कराडला ओळखतो. मग तुम्ही त्यांना पाठिंबा का देणार का? तर ते राजकीय नाही आहेत. वाल्मिक कराड राजकीय नाही आहेत. याचा अर्थ उद्या राजकीय व्यक्तीने जर मोठे गुन्हे केले तर तो राजकीय आहे म्हणून तुम्ही त्याला पाठिंबा देणार. सगळी भूमिका तुमची वादग्रस्त आहे. आणि या अगोदरही तुमची भूमिका वादग्रस्त राहिलेली 2016 साली. जसं पंकजा मुंडेंचे मामा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रकाश महाजन यांनी देखील हे सांगितलं की 2016 साली तुम्ही पंकजासोबत एक महिला आहे म्हणून तिच्यासोबत दुजाभाव केला का? आणि आज तुम्ही धनंजय मुंडे एक पुरुष आहेत म्हणून तुम्ही त्यांना जवळ करून गडावरनं पुन्हा राजकारणाची सुरुवात केली का? आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ज्या ठिकाणी संप्रदाय हा राजकारणात पडतो त्या ठिकाणी त्या संप्रदाय, कारण राजकारणात कसं असतं, काटे पण असतात, फुल पण असतात. समोरनं जेव्हा फुलं येतात त्यावेळेला दगडं पण येतात. ते सगळे पचवायला लागतात, ते सगळे सहन करायला लागतात. आणि तुम्ही जर संप्रदायाच्या आडून जर त्याची ढाल बनवून जर तुम्ही फक्त फुलं स्वीकारत असाल आणि दगडं आली का मग रडत असाल तर हे मात्र मग तुम्हाला हे सहनच करावं लागेल. तुम्हाला दगडं ज्यावेळेला फुलं येतील त्यावेळेला तुम्हाला काटे पण येतील. आणि मग तुम्ही एकंदरीत सगळ्या गोष्टी जाहीर करून टाका की भगवानगड आजपासून, भगवानगडाचं नाव बदनाम करू नका, तुम्ही स्वतः राजकारणामध्ये एंट्री केलीत आणि मी इथून पुढं राजकीय भूमिका माझी मांडत जाईल असं तुम्ही जाहीर करून टाका. आणि आज जे धनंजय देशमुखांच्या कुटुंबाला तुम्ही भेटलात, खरं तर काल तुम्ही सांगितलं होतं की धनंजय देशमुखांच्या, संतोष देशमुखांच्या मुलांची पूर्ण हे करेन, आम्ही जबाबदारी स्वीकारेन. आज त्याच वैभवी देशमुखांनी भगवानगडांना 50 हजारांची देणगी दिलेली आहे. ह्याच्यावरनं तुम्ही विचार करा. आता त्या परिवाराला पैशा पाण्याची सध्या गरज नाही आहे. त्याची सगळी जबाबदारी त्यांना भेटण्यासाठी आलेल्या सर्व ज्येष्ठ मंडळींनी घेतलेली आहे. आता त्या कुटुंबाला खरी गरज ही न्यायाची आहे.
आणि तुम्ही न्यायाचार्य म्हणून जर घेत असाल तर तुम्ही न्याय त्यांना देण्यासाठी आता इथून पुढे प्रयत्न केले पाहिजेत. मुख्यमंत्र्यांना भेटलं पाहिजे, गृहमंत्र्यांना भेटले पाहिजेत, पालकमंत्र्यांना भेटले पाहिजेत बीडच्या, आणि त्यांना अशा प्रकारच्या सगळ्या कारवाई करायला तुम्ही सांगणं पाहिजे. कारण तुम्ही ज्या गादीवरती बसता त्या भगवान बाबांच्या गादीला सगळ्यात जास्त मान आहे आणि सगळी लोकं त्या भगवान बाबांच्या गादीच्या चरणाशी असतात. नामदेव शास्त्री महाराजांचं हे सगळं जे काही प्रकरण आहे ह्याच्याबद्दल तुम्ही काय विचार करता, तुमचं काय मत आहे? नामदेव शास्त्री ज्यावेळेला परदेशात जातात त्यावेळेला 70,000 हजाराचे बूट घालतात, 25,000 हजाराचे जॅकेट घालतात, ब्रँडेड चष्मे घालतात, गॉगल घालतात, अशा अनेक प्रकारचे त्यांना शॉक आहेत, महागड्या गाडी चालवतात. या सगळ्या प्रकरणावरती तुमचं काय मत आहे? आणि इथून पुढं ते धनंजय देशमुखांच्या कुटुंबाच्या पाठीशी आहेत असं त्यांचं वक्तव्य. या वक्तव्याला तुम्ही कसं बघता कमेंट करून नक्की सांगा. बाकी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. जय शिवराय, जय मल्हार.